गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हिवाळा स्पेशल हळीवाची खीर किंवा अळीवाची खीर। आपल्याला तर माहीतच आहे की अळीव खाण्याचे खूप फायदे आहेत, जसे की हळीव खाल्ल्यामुळे लोह वाढते, फॉलिक ॲसिड वाढते, कॅल्शियम वाढते, आपली हाडांची झीज भरून निघते, हाडे कणकर होतात। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे मी 2 चमचे हळीव घेतलेले आहे, दूध, गूळ, तूप। आता अळीव स्वच्छ नीट करून घेतलेले आहे, स्वच्छ पाकडून घेतलेले आहेत, नीट करून घेतलेले आहे। आता थोडे पाणी टाकत आपल्याला हळीव अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। आता त्यासाठी चवीप्रमाणे गूळ खिसून घेणार आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात गूळ हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही गूळ घ्या। इथे गुळाच्या ऐवजी साखरेचाही काही जण वापर करतात, पण गूळ खाण्याचे पौष्टिक खूप फायदे आहेत आणि गुळाची खीर ही पौष्टिकसुद्धा असते, हेल्दी असते। त्याच्याऐवजी मी साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करते। हळीव हे उष्ण प्रकृतीचे पीक आहे, त्याच्यामुळे हळीव शक्यतो डिलिव्हरी झाल्यानंतरच स्त्रियांना खायला दिले जाते, जेणेकरून जो थकवा, झीज, शरीराला आलेला थकवा, झीज भरून निघते। तसेच आपण ज्येष्ठांनाही देऊ शकतो किंवा लहान मुलांना देऊ शकतो। आता मी इथे गूळ चिरून घेतला आहे। ही पूर्णतः ऑथेंटिक रेसिपी आहे, म्हणजे ह्याच्यात डेकोरेशनसाठी किंवा गार्निशिंगसाठी काय इतर ड्रायफ्रूट्स वगैरे वापरले नाही। आता मी इथं पातेले गरम झालेले आहे, आता त्याच्यात 1 चमचा तूप टाकलेले आहे, 2 चमचे तूप टाकलेले आहे। आता आपल्याला हळीव तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे। भिजल्यानंतर हळीव असे फुगतात आणि त्याचे अगदी म्हणजे ते ह्याच्यासारखे दिसतात, चिया सीड्स वगैरे असतात त्याच्यासारखे दिसतात। आता आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत, किंवा सब्जाचे बी कसे असते त्याप्रमाणे हळीव असतात। तुम्ही दुकानदाराकडे गेला, त्याला मागितले तरी तो हळीव देतो। अशा प्रकारे तुपामध्ये छान हळीव परतून घेतले आहेत। आता त्याच्यात हळीव परतून झालेले आहे, बऱ्यापैकी छान शिजलेले आहेत। आता आपण त्याच्यात गूळ मिसळून घ्यायचा आहे आणि गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे हळीव शिजवून घ्यायचे आहे पुन्हा एकदा।
हळीव छान शिजलेले आहे, छान उकळ आलेली आहे त्याला. आता आपण हळीव थंड करून घ्यायचे आणि त्याच्यात नंतर दूध ॲड करायचे. हळीव थंड झाल्यानंतरच त्याच्यात दूध ॲड करायचे, म्हणजे खीर फाटणार नाही आपली. कारण त्यात गूळ टाकलेला आहे, किंवा गूळ आणि दूध रेसिपी एकत्र झाली की दूध फाटते गुळामुळे. त्याच्यामुळे पूर्णतः खीर थंड झाल्यानंतरच त्याच्यात आवडीप्रमाणे दूध तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही खीर करून ती खीरला थंड करायला ठेवा आणि थंड झाल्यानंतर ही खीर खाण्यासाठी आपली तयार आहे. किंवा तुम्ही अशीही खाऊ शकता, पण थंड झाल्यावर ही खीर खूप छान लागते. अशी पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे आणि विशेषतः ऑथेंटिक आहे. त्यामध्ये कोणतेही गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर वगैरे टाकलेली नाही. पूर्णतः पारंपरिक खीर आहे. जुन्या काळात आपल्याला आपली आई किंवा आजी अशा प्रकारे खीर करून खाण्यास द्यायची आणि खूप आरोग्यदायी आहे. दूध टाकल्यावरती खीर अशा प्रकारे दिसते. Thanks for watching.